आता पाहूयात लातूरच्या उदगीर मधील नळगीर तांड्याची करुण कहाणी। एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे अशीही काही गावं आहेत जी विकासापासून अद्याप वंचित आहेत। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर हे एक असंच गाव। येथील नळगीर ते नळगीर तांडा येथे गेल्या 77 वर्षात अद्याप रस्ता झालेला नाही। याबाबत ग्रामस्थांकडून वर्षानुवर्ष पत्रव्यवहार करण्यात आलाय, मात्र प्रशासनानं यावर अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही। दुचाकी चारचाकी वाहनं चिखलातून घेऊन जाणं म्हणजे नागरिकांना मोठं दिव्य पार करण्यासारखं आहे। दुचाकी स्वारांना धोका पत्करून पाणी, खड्डे आणि चिखलातून वाट काढून जावं लागतंय। शालेय विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतायत। अनेक वेळा येथील गरोदर मातांना तसेच आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहोचवण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागते। आम्हाला तांड्यापासून शाळेपर्यंत जायला खूप अडचण होती, कारण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे आम्ही चिखलामधून जाताना पाय घिसून पडला तर आमची शाळा बुडते। आणि आमचे आजोबा पणजोबा त्या 5 पिढी झाल्या, पण आतापर्यंत आमच्या तांड्याचा रस्ता झाला नाही। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात हा 1 ते 2 किलोमीटरचा रस्ता मंजूर करा अशी मागणी तांड्यातील गोरगरीब नागरिकांनी केली होती। रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करून न्याय द्यावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता। परंतु संबंधित प्रशासनानं निवेदनाची दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय। ग्रामस्थांनी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाहीये। आमच्या तांड्याला स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत रस्ता झालेला नाही। त्यासाठी आम्ही सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच निवेदन दिले आहे, तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या पत्राला दखल घेत नाही। 5 तारखेला त्या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयातून आम्ही दिलेल्या पत्रासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती। त्या तक्रार पाहणी करण्यासाठी 5 एप्रिल रोजी तहसीलदार रामबोरगावकर सर व 9 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब रस्त्या पाहणीसाठी आले होते। त्यावेळेस त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ। पण आता मे महिना संपत आहे, तरी अजूनही आमच्या रस्त्याची कोणतीच जबाब त्यांनी घेतली। स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही ग्रामस्थांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय। आम्ही तांड्यावरील नागरिकही मतदान करत आहोत की मग आम्हालाच अशी वागणूक का दिली जातीये? आम्हा गोरगरिबांना कोणी वाली आहे की नाही, असा सवाल आता येथील नागरिक उपस्थित करत आहे। यावर आता तीव्र रस्ता रोको आंदोलन आणि मोर्चा काढण्यात येणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा येथील बंजारा समाजाच्या ग्रामस्थांकडून देण्यात आला।